नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पावसाळा सुरू आहे आणि आजच्या आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये आज आपण गरमागरम पौष्टिक वाफाळतं नाचणीचं सूप कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, पण खूप पौष्टिक रेसिपी आहे आणि असं वाफाळतं सूप अशा पडत्या पावसामध्ये प्यायला खूप मजा येते. आणि त्याचबरोबर तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे सूप देऊ शकता. कारण नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं, हाडांची मजबूती होते. खास करून मुलांसाठी हे खूप चांगलं आहे. तर त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नाचणीचं सूप करण्यासाठी इथे मी 3 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि भाज्यांमध्ये इथे मी कोबी घेतलाय, ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इकडे मी आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची अशी चॉप करून घेतली. या भाज्या सुद्धा मी चॉप करून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने एकदम बारीक असं चॉप करून घ्यायचं, म्हणजे सूप आपलं एकदम छान होतं. आणि इथे अर्ध लिंबू घेतलेला आहे. नंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि काळी मिरी पूड घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला तेल लागणार आहे. आता सुरुवातीला आपण अगदी चमचाभर तेल घालूयात. फक्त फोडणीसाठी आपल्याला तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण 1 हिरवी मिरची, आलं आणि लसूण चांगला परतून घेऊया. आलं लसूण परतून झालं की यामध्ये आपण या चॉप करून घेतलेल्या सगळ्या भाज्या घालूयात. या सगळ्या भाज्या आपल्याला हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत. या भाज्यांमध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता. माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्याच मी वापरते आहे. गाजर, बीन्स किंवा मटार असेल तर तुम्ही वापरू शकता. तर व्यवस्थित आपल्या भाज्या परतून झालेल्या आहेत. आता आपण यामध्ये घालूयात पाणी. तुम्हाला जेवढं सूप बनवायचं आहे त्यानुसार घाला किंवा तुम्ही नाचणीचं पीठ किती वापरताय त्यानुसार घाला. तर 1 चमचा नाचणीच्या पिठामध्ये 1 बाउल एवढं सूप तयार होतं. तर इथे मी 3 चमचे घेतलेला आहे. 3 बाउल साधारण पाणी यामध्ये घालणार आहे. पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण या पिठामध्ये पाणी घालूया आणि याची एक स्लरी तयार करून घेऊया. थंडच पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलं तर गुठळ्या होतील. आणि आता आपण या पाण्याला उकळी काढून घेऊया. या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि काळी मिरी पूड घालायची आहे. त्याचबरोबर कोथिंबीर घालूया. आणि आता आपण हे पीठ जे आहे ते पाणी ओतून ठेवलं होतं, म्हणजे स्लरी करून ठेवली होती, ते परत एकदा असं ढवळून घ्यायचंय आणि यामध्ये घालायचं आहे. मिक्स करून घेऊया आणि एक 5 मिनिट आपल्याला हे सूप शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे सूप खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडंसं गरम पाणी घालून हे पातळ करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं आवडतं, घट्ट आवडतं की पातळ आवडतं त्यानुसार तुम्ही करू शकता. तर पाण्याचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो. मला थोडंसं हे घट्ट वाटतंय, मी यामध्ये आणखीन थोडंसं गरम पाणी घालते. साधारण 4 वाट्या एवढं मी पाणी घातलेलं आहे. आता आपण हे सूप शिजवून घेऊया.
5 मिनिटे शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा रंगही किती मस्त आलाय आणि याचा थिकनेसही तुम्ही पाहू शकता. एकदम मस्त असं आपलं सूप तयार झालेलं आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. हिवाळा असो की पावसाळा असो, मस्त असं पौष्टिक वाफाळतं असं गरमागरम सूप प्यायची मजा काही वेगळीच असते. आणि त्यातल्या त्यात असं पौष्टिक सूप असेल तर आवर्जून तुम्ही करून प्यावं. यामधून आपल्याला भरपूर कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन आणि फायबर मिळतं. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे हे सूप रोज पिऊ शकता. इतकं मस्त चविष्ट असं सूप तयार होतं. तर आजची आपली रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये नाचणीचे सूप तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या मिलेटच्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन वरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.